पालघर जिल्ह्यातील जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधले जात असून जव्हारमधील प्रसिद्ध असलेल्या दाभोसा धबधबा येथे तयार करण्यात आलेल्या काचेच्या पुलाचा शुभारंभ मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला। 2 कोटी रुपये निधी खर्च करून दाभोसा धबधब्याजवळ हा काचेचा पूल तयार करण्यात आला असून या पुलाचा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय। काचेच्या तयार करण्यात आलेल्या या पुलामुळे या ठिकाणी पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल असा विश्वास यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। या काचेच्या पुलावरून दाभोसा धबधबा आणखीनच मनमोहक दिसत असून पर्यटकांसाठी प्रति पर्यटकांमागे या पुलावर जाण्यास 50 रुपये इतका नाममात्र दर निश्चित करण्यात आला आहे। तर मंत्री गणेश नाईक यांनी देखील 50 रुपये दर रोख देत पावती घेऊन काचेचा तयार करण्यात आलेल्या पुलावर उद्घाटनासाठी सरसावल्याचे पाहायला मिळाले। या काचेच्या पुलाचे अनावरण करण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी झाकड, पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये व इतर मान्यवर उपस्थित होते। तर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहेत त्या पर्यटन स्थळाला पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकसित केले जाईल, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत म्हणून प्रयत्न केले जातील असं मत मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले। बाब अशी आहे की इथलं ते वातावरण निसर्गरम्य आहे, परंतु हा स्कायवॉक बनवल्यामुळे काचेचं बनवल्यामुळे थोडंसं आकर्षण वाढलं। या ठिकाणी आता पर्यटक येतील, यांना कार पार्किंगसाठी जागा आहे तिथून 400-500 फुटावर कार पार्किंग केली जाईल। त्या कार पार्किंगचं काम सुद्धा ह्या एजन्सीच्या मार्फत गावच्या लोकांना मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न राहतील। सरपंच महोदयांनी सांगितलं की आम्हाला उत्पन्न वाढलं पाहिजे, निश्चितपणे त्याच्यात आम्ही लक्ष घालू। एकूणच पालघर जिल्ह्याचा जो आदिवासी बहुल जो वर्णन केलेलं आहे याचं निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या त्याला आपण दर्जा वाढवण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ठरवले आणि ह्या जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। निश्चितपणे सर्वार्थाने या जिल्ह्याचा विकास होईल। शेतीचे कामं चालू आहेत ना, शेतीचं काम चालू आहे, शेतीचं कामच पडतो ना, शेतीची कामं चालू आहेत तर सगळं होईल ना। हां मग ते पूर्ण येता येईल ना ते। सर तिकडे फिरवा चेहरा थोडा। प्रेम पिच्चेले खाली बंद केल्यात पायऱ्या अशा आहेत, पण बंद थोडं मागे त्यांच्याशी एकंदरीत चर्चा केली होती की जव्हारला टुरिझम वाढवण्याच्या अनुषंगाने आपण काय परियोजना केले पाहिजे। असू द्या किंवा केळवेचा पण सर आपला जो आज काम चालू आहे आणि लवकरच ते पूर्तवास येणार आहे, म्हणजे ते काम अशा क्वालिटीचं असू द्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव झालं पाहिजे। पण उर्वरित पण जे काही निधी लागणार आहे तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा आणि मग आपण मंत्रालय आणि आपले स्टेट गव्हर्नमेंटची मदतीने त्याला आणखीन पुढे घेऊन